मिलेट फळ महोत्सवात 40 लाखाची उलाढाल. डॉक्टर सुभाष घोले. महाराष्ट्र कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 5 दिवसात 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसर्व व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घोले यांनी महान कार्य न्यूजशी बोलताना दिली. राजारामपुरी भारत हाऊसिंग सोसायटी इथं गेले 5 दिवस मिलेट व फळ महोत्सव सुरू आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचं उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, सर्व व्यवस्थापक विनायक कोकरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या उपस्थितीत पार पडलं. गेले 5 दिवसात शहरातील नागरिकांनी मिलेटच्या वस्तू आणि फळांच्या खरेदीसाठी गर्दी केली. महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भेट दिली. महोत्सवात डॉक्टर अहिल्या वाघमोडे, डॉक्टर प्रतिभा ठोंबरे, डॉक्टर संदीप पाटील यांनी मिलेटचा वापर शरीराला कसा फायदेशीर याची उपस्थितांना माहिती दिली. मिलेट पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केलं गेलं. सदरचा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनिल जाधव, ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, संदेश पिसे, प्रतीक गोनुगडे, सुयोग टकले, सुशांत खाडे कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 5 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसर्व व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घोले यांनी महान कार्य न्यूजशी बोलताना दिली. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे विभागीय कार्यालय कोल्हापूर. आज आपण कोल्हापूर शहरामध्ये मागील 5 दिवसापासून कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कोल्हापूरकरांनी अतिशय प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. आज अखेर कोल्हापूरकरांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला की आपल्या या महोत्सवाची उलाढाल जर आपण पाहिली तर ती जवळजवळ 40 लाखाच्या आसपास गेलेली आहे. त्यामुळे या महोत्सवामध्ये जे सहभागी झालेले शेतकरी आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मिलेटचे उत्पादक आहेत, आंबा उत्पादक आहेत आणि विशेष म्हणजे 11 जिल्ह्यातून वेगवेगळे शेतकरी या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे यांचा शेतकऱ्यांना जो प्रतिसाद आपण कोल्हापूरकरांनी जो दिलेला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि यामध्ये खरंच पाहिलं तर ज्या मिलेटच्या पाककृती स्पर्धा घेतल्या त्यालाही महिलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे आपण दररोज एक मिलेटवरती व्याख्यान ठेवलेलं आहे. आज डॉक्टर संदीप पाटील यांचं जे व्याख्यान झालं ते सुद्धा अतिशय सुंदर असं होतं. कारण महत्त्वाचं म्हणजे मानवाच्या आयुष्यामध्ये मिलेटचं महत्त्व कसं आहे. कारण आपण बघतो की आज कॅन्सरसारखी एखादी व्याधी असेल किंवा शुगर असेल किंवा त्यामध्ये बीपीचा त्रास असेल, ह्या ज्या व्याधी आहेत ह्या मिलेटमुळे कंट्रोलमध्ये राहतात किंवा कमी करता येतात. हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण थोडक्यात काय तर माणसाची इम्युनिटी पॉवर वाढते, त्यामुळे या व्याधीवरती आपण विजय मिळवू शकतो. त्यामुळे हे व्याख्यानसुद्धा आपल्या सर्व नागरिकांसाठी अतिशय चांगले असे होते. म्हणून आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.